सोलापूरमध्ये आज केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा निघणार आहे। राज्यात आजपासून 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे। शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, तर यावर आता कापूस महामंडळानं 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती कोर्टात दिली आहे। मुंबईत भाजीपाला महागलेला आहे। भाज्यांच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ झाली, तर वाटाणा प्रति किलो 130 ते 140 रुपयांवर पोहोचलाय। गेल्या आठवड्यातील पावसाचा फटका भाज्यांना बसतोय। मुंबईत आज 12 वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे। बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होणार असून 78 जागांबाबत एकमत होत नसल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे आज ठाणे आणि कल्याण विधानसभांचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणारे। ठाणे आणि कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होम ग्राउंड असल्यानं या बैठकीमध्ये नेमकी काय रणनीती उद्धव ठाकरे ठरवतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पुण्यामध्ये आज निसर्ग मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सोशल मीडिया मीटअपचं आयोजन करण्यात आलं। त्या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसंच पदाधिकाऱ्यांच्या सोबत ते संवाद साधणार आहे। मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत अमित शहा दुपारी 1:30 वाजता बैठक देखील घेणार आहे। भाजपचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची आज सकाळी पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईच्या नरिमन पॉइंटमधील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। सांगलीमध्ये टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विटा येथे शुभारंभ पार पडणार आहे। तर या निमित्तानं शेतकरी मेळावा देखील पार पडणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। कोल्हापूर कणेरी येथे आज संत समावेश संमेलन पार पडणार आहे। संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। अजित पवार पक्षाची जनसन्मान यात्रा आज बीडच्या परळी आणि माजलगाव शहरामध्ये दाखल होणार आहे। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जनसन्मान यात्रेची जाहीर सभा होणार असून भव्य दुचाकीची रॅली देखील निघणार आहे। सोलापुरातील वडाळामध्ये आज सकाळी 10 वाजता विद्यापीठ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायल्याचा आरोप मराठी तरुणांनी केला, त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी मराठा तरुणांमध्ये वाद झाला, तर एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी दोन्ही गटानं केलेली आहे। गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली। शरद पवार राज्यातील मिनी औरंगजेब असल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। अजितदादांच्या काळात सुडाचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप सुळे यांनी यावेळेस केला। अनेक पालकमंत्री होऊन गेले पण असं सुडाचं राजकारण पाहिलं नाही अशी टीका यावेळेस त्यांनी केलेली आहे। चिपळूण रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर रेखाटलेली चित्र प्रवाशांना भुरळ घालतायत। याशिवाय स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रही भिंतीवर पाहायला मिळत आहेत। चिपळूणच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा आणखीन एक देखणा आणि दर्जेदार प्रकल्प कोकण रेल्वे मार्गावर उभा राहिलेला आहे। सोलापूरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत। जात-पात धर्मावर भाजपनं राजकारण केलं, ज्याला अनेक जण बळी पडले आहेत अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केलेली आहे। भिवंडी न्यायालयामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाच्या अंतर्गत भिवंडी वाहतूक शाखा पोलिसांनी 1361 वाहन चालकांवर कारवाई केली। या कारवाईत 8,31,850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी कर्दे गावाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे।